आमसुराची चटणी म्हणजेच आपली कोकम चटणी एकदम साध्या पद्धतीने बनवली आहे, पण चव खूप छान लागते. इथे मी कोकम पाऊण तास भिजत घातले होते. तुम्ही जर गरम पाण्यामध्ये घातले तर 15 ते 20 मिनटात चांगले भिजतात. इथे मी 8 ते 9 कोकम घेतलेत. आता हा जो रस आहे ना, तो आपल्याला टाकून नाही द्यायचा आहे. कोकम जे भिजत घातले होते ते. जेव्हा तुम्ही मच्छी बनवता किंवा बटाट्याची कापं बनवता, सुरणाची कापं, त्याच्यासाठी हा रस आपण घालू शकतो. कोकम भिजवलेले कोकम मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्याच्यानंतर मी पाव वाटी गूळ घेतला आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. याच्यामध्ये मी मीठ नाही घालणार आहे, कारण कोकम जेव्हा स्टोअर करतो तेव्हा त्याला मीठ लावलेलंच असतं. पाव चमचा जिरे घातले आणि त्याच सेम चमच्याने पाव चमचा लाल तिखट घातले आणि आता हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे. मस्त तोंडाला चव आणणारी कोकमाची चटणी तयार आहे. थँक्यू.